महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी कधी केली जाणार या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की कर्जमाफी ही एक प्रक्रिया असून तिचे ठराविक नियम आहेत। या सरकारने दिलेली प्रत्येक वचनं पाळली जातील। कर्जमाफीचाही योग्य वेळी निर्णय घेतला जाईल। आळंदी देवस्थान ट्रस्टच्या एका ट्रस्टीने पत्रकार आणि पोलीस अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले आहेत, वारी आणि पालखी ही आनंदाची परंपरा आहे। विठ्ठल भक्तीच्या या यात्रेतील कोणताही गैरप्रकार खेदजनक आहे। अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून संबंधितांशी चर्चा केली जाईल। ते पुढे म्हणाले, कधी कधी कामाच्या ताणातून अशा घटना घडतात, पण त्याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे। ट्रस्टींच्या नेमणुकीत सरकारचा कोणताही सहभाग नाही। फडणवीस यांचे स्पष्टीकरण, देवस्थान ट्रस्टमधील ट्रस्ट्यांची नेमणूक सरकारद्वारे केली जात नाही। या सर्व नेमणुका न्यायिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केल्या जातात, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं। अनेक नेत्यांनी शब्द दिला होता। मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे। कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत, त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे। या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही। उचित वेळी, योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल। तुम्ही रात्री पालखीचं दर्शन घेतलेलं आहे, मात्र तुम्ही येण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधी तिथं वृत्तांकनासाठी गेले होते। त्यावेळेस आळंदी देवस्थानच्या ट्रस्टींना मुजोरी केल्याचं पाहायला मिळालं। वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना दमदाटी केली आणि पोलीस अधिकाऱ्यांना देखील दमदाटी केल्याचा आता व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतो। कासरेकरांची दादागिरी दिसते सर याच्यामध्ये। मला असं वाटतं की खरं म्हणजे आमच्या वारीचा आणि पालखीचा जो काही मूळ तत्व आहे, मूळ अर्थ आहे, ते आनंददायी अशा प्रकारचं तत्व आहे। ही आनंदाची पालखी आहे। विठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो। त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे। त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू। अनेक वेळा स्ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, पण त्या घडू नयेत। त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका, पुढे घडू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील त्या संदर्भात करू। सर, पण अशा संस्थांवर माणसं नेमताना किमान काय जुन्या काळात काही निकष होते? आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की यांची कोणाचीही नेमणूक सरकार करत नाही। ही सगळी नेमणूक ही ज्युडिशियल ऑफिसर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते। त्याची नेमणूक ही सरकारच्या माध्यमातून केली जात नाही। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।